कोल्हापुरातल्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आगीमध्ये जळून खाक झालं। या नाट्यगृहापासून सर्व दिशेला 100 मीटर अंतरापर्यंत आता जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत। तसंच नाट्यगृहाची इमारत ही धोकादायक झाल्यानं इमारतीच्या परिसरामध्ये येण्यासाठी प्रशासनानं मनाई केली आहे। शहरामधले कलाकार नाट्यगृहाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता असल्यानं हा निर्णय घेण्यात आला। गुरुवारी रात्री या नाट्यगृहाला भीषण आग लागली आणि तब्बल 2.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं। ते कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देऊन पाहणी केली। यावेळी नाट्यगृहाला लागलेली आग ही दुर्दैवी असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती कळतेय, पण नेमकी ही आग कशामुळे लागली याची आम्ही चौकशी करू असं देखील मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय। कोल्हापुरामधून ही महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा केशवराव भोसले नाट्यगृहाच्या या दुर्घटनास्थळाला भेट दिली। मोठी आग लागली, भीषण आग लागली, संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालंय। आग कशामुळे लागली या संदर्भात आम्ही संपूर्णपणे चौकशी करू असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय। पहिलं कारण ते प्राथमिक तर ते शॉर्ट सर्किटमुळे मागची जी बाजू जनरेटरची होती तिथून ते सुरू झालं आणि त्याचा भडका उडाला। त्याची चौकशी आम्ही करू। पण आता सगळ्यांना आपल्याला आव्हान आहे की आता योगायोगानं अजितदादा येता येतच पवार परवाशी, तर त्यांच्या समेत बैठक घेऊन त्याला एक निधी देणं चांगल्या पद्धतीचं आणि महानगरपालिकेला पुन्हा एकदा अशा प्रकारचं नाट्यगृह ह्याच्यावेळी चांगलं उभं करणं हेच आमच्या खऱ्या अर्थानं आमच्या सर्व लोकप्रतिनिधीची आणि शासनाची जबाबदारी असून मानतो।